नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होणार आहे आणि कदाचित या प्रकरणात उद्धव ठाकरे हेही गोवले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणामध्ये आपल्याला माहिती आहे की अगोदरच मानहानीचा दावा करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली. ही याचिका रशीद खान पठाण यांनी दाखल केलेली आहे आणि या प्रकरणाचा पुन्हा तपास करण्यात यावा, तसंच आदित्य ठाकरे यांच्यावर 19.5 कोटींचा दावाही करण्यात आलेला. हा दावा अतिशय महत्वाचा असा दावा आहे, कारण या दाव्यामुळे मित्रांनो हे प्रकरण उघडकीस येणार आहे पुन्हा. आणि त्यातही आता एक आश्चर्यकारक माहिती, धक्कादायक माहिती उजेडात आलेली आहे. ती माहिती अशी आहे मित्रांनो, की या प्रकरणात सहभागी असलेले एक वकील, ज्यांचं नाव निलेश ओझा आहे, त्यांनी दावा केलाय की आदित्य ठाकरे यांच्यावर जी याचिका दाखल करण्यात आलेली आहे, ती याचिका मागे घेण्यासाठी आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याकडून 50 कोटी रुपये देऊ करण्यात आले. ओझा म्हणतात की आम्हाला एक फोन आला आणि त्या फोनवर बोलणारी व्यक्ती तिने सांगितलं की तुम्ही ही केस परस्यू करू नका, म्हणजे पुढे नेऊ नका, त्याच्या बदल्यात आम्ही तुम्हाला 50 कोटी रुपये देऊ. आणि असा हा फोन कोणी केला असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळेस ते म्हणाले की मी त्याचं नावही डिक्लेअर करणार आहे, पण आता नाही, 2 दिवसानंतर डिक्लेअर करणार. मूळ मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे यांच्या वतीने फोन करण्यात आलेला होता आणि तो फोन असा होता की 50 कोटी तुम्हाला देऊ, म्हणजे अर्थातच बोली भाषेत म्हणायचं तर 50 खोके तुम्हाला देऊ, पण ही केस पुढे नेऊ नका. मित्रांनो, इतकंच नाही तर निलेश ओझा जे वकील आहेत याबाबत, ते म्हणतात की मी हा आरोप करतोय, जर हे खोटं असेल तर उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर डिफॉमेशन केस करावं. आम्ही तर ऑलरेडी कोर्टात गेलेलोच आहोत, पण खोटं असेल तर डिफॉमेशन केस करावी. आम्ही याची तक्रार, म्हणजे आदित्य ठाकरे आणि दिशा सालियन या खटल्याची, या प्रकरणाची तक्रार ऑलरेडी राष्ट्रपती भवन कार्यालयात केलेली आहे. आणि राष्ट्रपती भवन कार्यालयाची ऑर्डर आहे 27 ऑक्टोबरची. त्यानुसार राष्ट्रपती भवनाने याचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र सामान्य प्रशासन विभागातल्या डेप्युटी सेक्रेटरी रोशनी कदम पाटील यांना नियुक्तही केलेलं आहे आणि त्यांच्याकडेही आम्ही या फोन बाबत तक्रार केलेली आहे. मंडळी, हा फोन जर खरा असेल तर उद्धव ठाकरे यांच्या पण अडचणीत वाढ होणार आहे. आता हे 50 खोके नेमके कोणासाठी देऊ केले, कशासाठी देऊ केले, हे सगळं बाहेर येणार. निलेश ओझा जो दावा करतायत त्यानुसार ही केस पुढे नेऊ नका म्हणून हा ही दावा, म्हणजे हे 50 कोटी देऊ केलेले होते. आणि आता मित्रांनो, निलेश ओझा यांचा दावा आहे की या प्रकरणात उद्धव ठाकरे हे देखील तुरुंगात जातील. उद्धव ठाकरे का तुरुंगात जातील असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळेस निलेश ओझा म्हणाले की सचिन वाझे हा नियमात नसताना त्याला पोलीस दलात घेण्यात आलं आणि त्या सचिन वाझेला शेवटपर्यंत मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी डिफेंड केलं. याच सचिन वाझेने या सगळ्या प्रकरणातील, म्हणजे दिशा सालियन प्रकरणातील पुरावे नष्ट केलेले आहेत आणि त्यामुळे उद्धव ठाकरे ज्यांनी यांना, सचिन वाझेला अपॉइंट केलं, ते अडचणीत येऊ शकतात. आता मित्रांनो, खऱ्या अर्थाने या खटल्यामध्ये
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तर ऑलरेडी अडचणीत आलेले आहेतच, पण उद्धव ठाकरे ही अडचणीत येणार आहेत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. रशीद खान पठाण यांनी जी याचिका हायकोर्टात दाखल केलेली आहे, त्या याचिकेद्वारे त्यांनी असा दावा केलाय की आदित्य ठाकरे यांनी जे काही प्रतिज्ञापत्र कोर्टाला दिलं ते चुकीचं आहे आणि त्यामुळे आदित्य ठाकरेंवर मानहानीचा दावा करण्यात आला. दिशा सालियनचा मृत्यूचा तपास अजून संपलेला नाही. दिशाचा मृत्यू ज्या वेळेस झाला त्यावेळेस आदित्य ठाकरे हे यांच्या मोबाईलचं लोकेशन हे त्याच परिसरात होतं, असा सवाल रशीद खान यांनी याचिकेतून विचारला होता. तसंच आदित्य ठाकरे यांनी दावा केला की ज्या वेळेस दिशा सालियनचा मृत्यू झाला त्यावेळेस आपले आजोबा वारल्यामुळे आपण तिथे नव्हतोच, तर तो दावाही खोटा आहे असं रशीद खान यांनी म्हटलेलं आहे. आणि आदित्य ठाकरे यांनी न्यायालयाला जी माहिती दिली ती चुकीची आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी असं रशीद खान म्हणतात. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी व्हावी याची मागणी या रशीद खान यांनी याचिकेद्वारे केलेली आहे. 8 जून 2020 रोजी दिशा सालियन, आदित्य ठाकरे, राहुल कनाल, सूरज पंचोली, सचिन वाझे, एकता कपूर यांचं मोबाईल लोकेशन तपासलं जावं. तसंच त्या रात्री हे सगळे या म्हणजे जिथे खून आत्महत्या झाली किंवा त्यांचा मृत्यू झाला दिशा सालियनचा त्या परिसरातच हे सगळे एकत्र होते. तसंच 13 व 14 जून 2020 रोजीच सुशांत सिंग राजपूत, रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरे, अरबाज खान, संदीप सिंह, शौकत चक्रवर्ती या सर्वांचं मोबाईल लोकेशन तपासलं जावं. तसेच या दोन्ही दिवसांच्या आसपास परिसरातील आदित्य ठाकरेंशी संबंधित सारे सीसीटीव्ही फुटेज तपासले जावेत असं रशीद खान यांनी या याचिकेत म्हटलेलं आहे. सुशांतचा मृत्यू झाला त्या दरम्यान आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्यात 44 वेळा फोनवर बोलणं झालं याची चौकशी व्हावी. तसंच सुशांत आणि दिशाच्या मृत्यूवर सवाल उठवणाऱ्या सर्व साक्षी पुराव्यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी रशीद खान यांनी याचिकेत केलेली आहे. ही याचिका अर्थातच हायकोर्टाने स्वीकारली आहे आणि 6 डिसेंबर रोजी त्याची सुनावणी होणार. त्याच्या अगोदरच मित्रांनो आता हे नवीन प्रकरण बाहेर आलेलं आहे. ही केस पुढे नेऊ नका, ही केस वाढवू नका म्हणून आपल्याला 50 कोटींची ऑफर देण्यात आली असं या खटल्यातले म्हणजे ही जनहित याचिका दाखल केली आहे त्या खटल्यातले वकील निलेश ओझा यांनी दावा केलाय आणि त्यामुळे 50 खोके हे उद्धव ठाकरे यांनाही भोवणार आहे. ते केवळ आदित्य ठाकरे यांना भोवणार नाहीये. अर्थात रशीद खान यांनी जी याचिका दाखल केली त्यामध्ये आपलं म्हणणं ऐकून घ्यावं अशी कॅवेट याचिका ही आदित्य ठाकरे यांनी दाखल केली आहे आणि त्यामुळे त्यांची ही बाजू न्यायालयाकडून ऐकली जाईल. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ड्रग व्यवसाय किंवा ड्रग उत्पादन करणं या खाली अटक केलेला ललित पाटील त्याला ज्या दिवशी चेन्नईमध्ये मुंबई पोलिसांनी अटक केली त्याच दिवशी आदित्य ठाकरे यांची ही कॅवेट याचिका आलेली आहे आणि त्यामुळे हे प्रकरण दिसतं तितकं साधं सोपं नाहीये. याच्यात अनेक गुंतागुंत आहे आणि ती गुंतागुंत नजीकच्या काळात निश्चितच सुटेल अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. असो, बघूया मित्रांनो काय होतं. पण मित्रांनो तुम्ही बघा, ही बातमी कुठल्याही चॅनलवर नाही. इतकंच काय तर नॅशनल
चॅनलवर देखील नाहीये. ही बातमी अतिशय महत्वाची बातमी युट्यूबर्सने दिलेली आहे. त्यांनी तर या ऍडव्होकेट निलेश ओझा यांचा इंटरव्ह्यू दिलेला आहे की नाही मित्रांनो? पण म्हणतात ना, कोंबडं झाकल्यामुळे सूर्य उगवायचा थांबत नाही, तीच परिस्थिती आता आहे. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.